महाराष्ट्रावरच पहा। पुढची बातमी अत्यंत धक्कादायक आहे। विवाह संस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे, व्यक्तिगत नात्यांना सुद्धा प्रश्नचिन्हांकित करणारी आहे। बातमी साताऱ्यातून आहे आणि या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो की या महिलांना झालंय तरी काय। बातमी पूर्ण ऐकली की तुम्हाला हा प्रश्न आम्ही का उपस्थित केला हे कळू शकेल। एका महिलेनं नवरा आणि पहिला प्रियकर यांच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचे तुकडे तुकडे करत त्याचा खून केलाय। साताऱ्यामध्ये ही घटना पोलिसांनी उघडकीस आणली तेव्हा अनेकांना धक्का बसलेला आहे। ही व्यक्ती परवा दिवशी मिसिंग असल्याबाबत त्याच्या भावानं फलटण ग्रामीण या ठिकाणी तक्रार दिलेली होती, मिसिंगची तक्रार। त्या मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरनावर, पोलीस उपनिरीक्षक पवार या सर्वांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणला आणि यामधील जे 2 पुरुष आरोपी आणि 1 महिला आरोपी यांना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेली आहे। आमचे सहकारी आणि साताऱ्याचे आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाश, ही बातमी ऐकूनच धक्का बसतोय। एका महिलेचं असं वर्तन का व्हावं आणि त्यातही दुसरा मुद्दा असा की नवऱ्याला कळू नये त्याच्या मदतीला आलेला पुरुष हा बायकोचा पहिला प्रियकर आहे आणि आपण या दोघांनी मिळून दुसऱ्या प्रियकराची हत्या होतीये। काय घडलंय नक्की साताऱ्यात? नक्कीच खरं तर हा किळसवाडा प्रकार म्हणावा लागेल, कारण की एक चुकी लपवण्यासाठी दुसरी चुकी करण्याचं वेळ त्या महिलेवर आलेले। फलटण मधील एक जी महिला आहे त्या महिलेचं खरं तर 2 अफेअर होते, 2 संबंध होते आणि त्याचबरोबर तिचा नवरा सुद्धा होता। खरं तर ही एक जे पहिलं 2 नंबरचं जे तिचं प्रेम प्रकरण होतं ते प्रेम प्रकरण लपवण्यासाठी नवऱ्याला आणि पहिल्या प्रियकराला साथीला घेऊन तिने जे 2 नंबरचा जो तिचा प्रियकर होता त्या प्रियकराला मारून टाकलं आणि नंतर त्या जे तो जो अप्पासाहेब दळक म्हणून व्यक्ती आहे त्या व्यक्तीला किळसवाडा प्रकारे असं वागणूक दिली, त्याला दवाखान्यात नेतो म्हणून तिच्या पतीनं आणि त्या पहिल्या प्रियकरानं शेतात नेलं। शेतात नेल्यानंतर लाकडं कापण्याच्या मशीनमध्ये त्याला टाकून त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे करून दगडाचा जो भाग आहे तो भाग एका म्हणजे मातीचा जिथं चिखल झालेला असतो मोठ्या प्रमाणात अशा तळ्यामध्ये टाकून दिलं आणि जे मुंडकं, पाय आणि हात असे जे भाग होते हे भाग नीरा नदीमध्ये टाकून दिल्याचा प्रकार फलटणमध्ये घडलेला आहे। जी प्रकाश, आपल्याला थोडी वेळेची मर्यादा आहे, पण तुम्ही जे सांगताय ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं प्रकरण आहे, धक्कादायक आहे। एक गोष्ट पटकन सांगा, सदर महिलेचं नाव काय आणि सदर महिलेची 2 प्रेम प्रकरणं लग्नाच्या नंतरची आहेत का एक आधीचं आहे एक लग्नानंतरचं आहे? खरं तर महिलेचं नाव अजूनपर्यंत पोलिसांनी दिलेलं नाही आणि हे जे प्रेम प्रकरण आहे हे प्रेम प्रकरण लग्न झाल्यानंतर झालं आणि हा जो खून झाला या खुनाचा पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला त्यावेळेस हा जो प्रियकर त्या पती बरोबर जो तिचा प्रियकर होता तो सुद्धा पतीला माहित नव्हतं की हा प्रियकर या प्रियकराच्याच मदतीने आपण दुसऱ्या प्रियकराचा सुद्धा फोन करत आहोत हे पतीला माहित नव्हतं। ज्यावेळेस पोलिसांच्या तपासांती हा महिलेचा प्रियकर असल्याचं माहिती मिळालेली आहे। धन्यवाद प्रकाश या सगळ्या तपशिलासाठी। आपण आता वळतोय पुढच्या एका राजकीय घडामोडीकडे। गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र